गुरुजी, आमचं डॉक्टर कुठे आहेत? कालपासून गेलेत, अजून काय बी पत्त्या नाही त्यांचा. गुरुजी काय बी करा, आमच्या डॉक्टरांना परत पाठवा. हवं या वाड्याला, गावातल्या समजेला त्यांची लई गरज आहे. आम्ही आमच्या देव माणसा बिगर नाही राहू शकत, नाही राहू शकत. खरंय मंगल तुझं, डॉक्टरांची लई गरज आहे आपल्याला. कालपासून मला चैन बी पडत नाही, रातच्याला झोप बी येत नाही बघ. गुरुजी बघितलं का, यांनी घरातल्या गोष्टींची काळजी करणं सोडून दिलं होतं, पण आता डॉक्टरांची काळजी करायला लागले ते. आमच्या डॉक्टरांना परत पाठवा. होय, मग त्यांनी नाही जरी पाठवलं ना तर मी आहे ना, तू नका काळजी करू. आत्ता जातो डॉक्टरांनी हुडकतो म्हणजे हुडकतोच. खरंच? हा मग तुला काय खोटं वाटतं होय? अगं डॉक्टरांनी हुडकल्याशिवाय वाड्यात पाऊल बी ठेवणार नाही मी. तेवढं 20 रुपये दे ना. तरी म्हणलं यो माणूस कसा काय सुधारला, वाईट तरी जाणीव ठेवा काय गोष्टींची. अगं जाणीव आहे म्हणून त्यासनी हुडकायला निघालोय, मग तुला त्याचं काहीच वाटत नाही आणि तुला डॉक्टरांसाठी 20 रुपये द्यायची दानत नाही. राहू दे, आता मी लोकांकडे जातो 20 रुपये मागतो आणि डॉक्टरांना हुडकतो म्हणजे हुडकतोच. काय करायचं या माणसाचं? कंगडी बाबा, जमलं तर आमच्या यांना जरा अक्कल द्या आणि डॉक्टरला सुखरूप घरी पाठवा. मंगलताईचा डॉक्टर गुरुजी, गुरुजी खरंच जागृत आहे तुम्ही. जय कंगडी बाबा, आमच्यावर अशीच कृपा ठेवा. डॉक्टर बाबा कुठं गेलो होता तुम्ही? आम्हाला चैन पडत नव्हतं. अहो मंगलताई इथेच तर होतो. माझ्या गुरूंना, माझ्या कंगणी बाबांना शरण गेलो होतो. एकदा जर का त्यांना शरण गेलो तर मी कोणासमोर येत नाही. अहो ती समज खरं आहे, पण सांगून जायचं ना, काळजी वाटत होती आम्हाला. हो मंगलताई, माझं चुकलं. इथून पुढे मी नक्की सांगून जाईन. मंगलवाहिनी, डॉक्टर तुम्ही आलात. डॉक्टर अहो किती हुडाकलं तुम्हाला, हा कुठंच गावला नाही. तो आज जर का गावला नसता का नाही, अख्ख्या गावाला पेटवून दिला असतो मी एका फुकीतच. बजा, अरे वेडायस का तू? हे गाव सोडून मी कुठे जाणार आहे? या गावात लोकांची सेवा करण्यासाठी आलोय मी. माझं संपूर्ण आयुष्य गावाला देण्याचं ठरवलंय मी. वय वय ते बी आहेच की, पण तुम्ही कुठे गेलता? ते डॉक्टरांचं गुरुजी आहे ना कंगणी बाबा, त्यांना शरण गेलो होतो बघा. अरे लका 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 कंगणे बाबा, आता कसं आमच्या डॉक्टरांना पाठवून दिले तसं काही विकारांना आम्हाला पाठवून द्या, म्हणजे पाठवूनच द्या. हा पाठवून द्या म्हणजे? आव पाठवून द्या म्हणजे नाम्या पण कालपासून गायब झालाय. कुठं बी गावानं झालाय, गावात लय हुडकलं. नाम्या सापडत नाहीये. नाही, नाम्या सापडलाच पाहिजे. डॉक्टर तुम्ही आलात? डॉक्टर आले. डॉक्टर तुम्ही खरंच देव माणूस आहे डॉक्टर. हो कंगनी बाबा, अहो फक्त शब्द टाकला हो, नाम्या गाव दे म्हणून. नाव्या इथं समोर उभा राहिलाय. आता परत जर कुठे गेलास का नाही, जीवच घेऊन तुझा एका फुकीतात. बजा, मी तुला समजा नंतर सांगतो, आधी मला डॉक्टरांशी बोलू दे. बोल. अहो पण तुम्ही दोघं पण नव्हता का नाही, जीवच लागत नव्हता इथं, काहीच करमत नव्हतं गावात. हा परत असं करू नका बरं का. हा नाहीतर अटॅक बिटॅक येऊन सटॅक वर जायचो मी. बजा, आता आलो ना आम्ही दोघे, आम्हा दोघांना बोलू दे. आता गावात सगळ्यांना सांगतो तुम्ही आलाय ते. हा आणि बजरंगा पुढे नारळ बी पुढे नेतो एका बघितच. डॉक्टर नाम्या, आपण माझ्या रूम मध्ये जाऊन बोलूया. चल मंगलताईचं येतो मी. ये नाम्या. हाव डॉक्टर कुठं? कुठं बोलता तुम्ही? हो दिवसभर या खोलीत लपून बसलो होतो मी. गावातल्या लोकांच्या समोर जर आलो असतो ना, त्यांच्या तावडीत सापडलो असतो ना तर जीव घेतला असता त्यांनी माझा.
डॉक्टर त्यांना त्यांचे पैसे देऊन टाका. पैसे द्या, नाही तर माझं काही खरं नाही. हो, मला नाही लोकांची सेवा बिवा करायची. मला नाही श्रीमंत व्हायचं. हो, जिथे जीव जाणार असेल तिथे काय उपयोग आहे मोठा माणूस होऊन. मला नाही. नाम्या शांत हो, शांत हो. अरे टाक्याचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही, हे माहिती नाहीये का तुला? अरे हो, शांत राहा. मी तुझ्या पैशांसाठी माझ्या बाबांकडे गेलो होतो, कंगणी बाबांकडे. 1 मिनिट. ये ले. अभी थारे को चिंता करने की कोई जरूरत नाही. हे त्या माणसांना ते त्यांच्याकडून आपण पैसे घेतले, ट्रिपल पैसे, आणि त्यांना ठणकावून सांग, अरे नाम्या पळून जाणारातला नाही. नाम्या कोण वाटला तुम्हाला? धन्यवाद डॉक्टर, तुम्ही पैसे दिले ते बरं झालं. आता बघा, एकेकांच्या तोंडावर फेकूनच मारतो. डॉक्टर, म्हणजे यावेळेस मी वाचलोय, परत पैशाला वेळ नाही लागणार ना? अरे हो नाही म्हणजे नाही तर माझा जीव घेतील ते. नाम्या, तू काळजी करू नकोस. अरे बाबांची कृपा आहे आपल्यावर. बाबा तुझी परीक्षा घेत होते की नाम्या घेतलेला वसा टाकून तर देणार नाही ना, कुठे पळून तर जाणार नाही ना. पण नाम्या, तू पास झालाय त्यांच्या परीक्षेत. हो. हा, पण हे बाहेर कोणाला सांगू नकोस. हे सिक्रेट ठेव. हा डॉक्टर, तुम्ही खरंच देव माणूस आहात बघा. देव माणूस हे तुम्ही मला म्हणायचं, मी तुम्हाला अडवणार नाही. मी तुला शेवटचं विचारतोय. हा, चल लवकर सांग, तू फार्म हाऊस वरती कोणासोबत गेली होतीस? तू एकटी जाणार नाहीयेस हे मला चांगलंच माहिती आहे. तुम्ही त्या बाईला तिकडे घेऊन गेलात, तुम्हाला लाज नाही वाटली? मला मुंबईला जातो सांगितलं होतं ना, आणि त्या बाईला फार्म हाऊस वरती घेऊन गेलात. खरं तर ना, या सगळ्याची तुम्हाला लाज वाटायला हवी, आणि तुम्ही मला प्रश्न विचारताय. आवाज खाली कर. थोपाड फोडून ठेवी ना तुझं. मी विचारलं ना तेवढंच सांगायचं. कोणासोबत गेली होतीस तू फार्म हाऊसला? तुझ्या सोबत नक्कीच तिथं कोणतरी होता. हो, होतं ना. तुम्ही कशी बाहेर लफडी करताय ना, तसंच मी पण करते असं समजा. तुझी एवढी हिंमत? चल नाव सांग त्याचं. त्याला पण तुझ्या लग्नाच्या आधीचा आशिक आहे ना, त्याच्याकडेच पाठवतो. चल नाव सांग त्याचं. नाही सांगणार. होतं कोणीतरी मला नीलू म्हणणार. मी पण बघतो किती दिवस वाचवतेस त्याला. नाही तुझ्या त्या आधीच्या बॉयफ्रेंडच्या बाजूला खड्डा खादून पुरलं ना त्याला, तर नाव नाही सांगणार जयसिंग म्हणून. मग विंच्या, अरे नाम्या, अरे 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 कुठं होतास तू? तुझ्या ह्याच्यात पार हे होऊन बसलो होतो. म्हणजे अरे तुझ्या काळजीत पार टेन्शन मध्ये येऊन बसलो होतो. त्या बजाचं तर फार अवसान गाळून गेले. पण नाम्या, मला हे सांग, तू अचानक असं एकदम गायब कसं झाला होता सर? अरे गायब नव्हतो झालो, पैसे डबल करायला गेलो होतो. कसं आहे, जबाबदारीचं काम आहे, ती पार पाडायला नको. होय होय होय. आणि माझ्याकडे काय पैशांचं झाड आहे की गेलो आणि तोडून आणले? कसं आहे, पोषनल काम आहे. हा? प्रोफेशनल काम आहे, मीटिंग असतात. अरे पण हे सगळं गावकऱ्यांना कसं सांगणार? योग्यान तू आप्पा, अरे पिसाळ्या तुला शोधत होत. आप्पा तर काय म्हणलं माहितीये, तुला ह्याच्यावर बसून त्याच्यातनं हे काढू. ह्याच्यावर बसून हे काढू म्हणजे? अरे म्हणजे तुला गाडवावर बसून अख्ख्या गावातनं तुझी धिंड काढू. अरे गाडवावर बसून धिंड काढायचं सोड, कॉलरला हात लावायची टाप नाही कुणाची. आता कसं सापडलास? काल लपून बसला होतास नाही का? तुला काय वाटलं सापडणार नाहीस तू आम्हाला? आत्ताच्या आत्ता आमचे पैसे काढ, नाहीतर तुला हिथच आडवा करतो बघ. आप्पा कॉलर सोडा, कॉलर सोडा. नाही सोडत. किती 4000 दिले होते ना? हा, मग लाखाचा माच काय दाखवताय? कॉलर सोडा. किती 4000 दिले होते तुम्ही? हा, 4000 ना? हे तुमचे 4000, हा, हे डबल झालेले. हा. हे घ्या अजून, इतके दिवस थांबले ना म्हणून ट्रिपल करून दिलेत, त्यातलं माझं कमिशन.
आणि तुझे किती रे? 10,000 दिले होते ना? हे घे, काढून ठेवलेत 25,000 आहेत. 5,000 कमिशन माझं. नाम्या मी काय म्हणतो, एवढी काय काय होती होय पैसे द्यायची? हे पैसे ठेव तुझ्याकडे, सावकाश पुढच्या आठवड्यात दे डबल करून. नाही 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 नाही, नाम्यावर जो विश्वास ठेवत नाही, नाम्या त्याला पैसे डबल करून देत नाही. नाम्यावर आमचं चुकलं, परत नाही असं होणार. ही घे आणि डबल करून दे. यांनी माझी कॉलर धरली होती ना, आता माझे पाय धरायचे. बाय. नाम्या हे जरा अति होतोय बरं का. ठीक आहे, मग निघा. अख्ख्या गावाला लखपती करल, पण तुम्हाला 1 रुपया पण डबल करून देणार नाही. नाम्या तुम्हाला सावलीला पण उभं करणार नाही. जा. नाम्याला का असं नको करू लागा. वाटलं सर मी तुझं पाय धरतो. ओ आप्पा धरा की पायाचं. अहो पाय धरणं म्हणून काय तुम्ही काय कमी बाप्पाच होता का? धरा पाय. नाम्या धरला का? पाय पण धरल्यात. पैसे आमचा डबल करून दे. नाही नाही, माझी गाढवावरून धिंडा काढणार होते ना तुम्ही. आता उठा बशा काढायचा. उठा बशा काढा. मोठा भाषा आप्पा. काढ काढ काढ. हा, जमतंय सगळं. जा. हा. बघ आता मोठा भाषा पण काढल्या. डबल करून दे. आता माझा मूड नाही. यांनी माझी कॉलर धरली होती ना, ते माझ्या मनातून जात नाही. ते गेल्यावर बघू. धर धर तू धर माझी कॉलर. अरे आप्पाने तुझी कॉलर धरली ना, ती काय रागात नव्हती धरली, ती दुसरीच धरली होती. नाम्या 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 शेठ, आजपासून तुम्ही आमचं नाम्या शेठ. काय अप्पा? बरं एवढी बरं आम्हाला माफ करा नाम्या शेठ. ए नामे जाऊ दे की, माफ कर. आपल्या ह्याच्यातलीच ही आहेत, ह्यांच्या ह्याला हे करून टाक. म्हणजे अरे आपल्या गावातलीच माणसं आहेत ना, ह्यांच्या चुकीला माफ करून टाक. आता विंच्या बोलतोय म्हणून आणि तुम्ही एवढ्या पाया बिया पडताय, उठा बशा काढतायत म्हणून माफ केलं तुम्हाला. मग ही घ्या पैसे आणि द्या डबल करून. पण आता माझा पैसे घ्यायचा मूड नाही. जेव्हा माझा मूड असेल तेव्हा बघ. अयो चुकलंच माझं रील बनवताना. देवा. अयो काय सॉरी सॉरी डिंपल मॅडम, सॉरी सॉरी. काय सॉरी सॉरी? किती महागाचं सामान आहे माहित आहे तुला? एक तर पार्लर मध्ये एक बी गिरायक येणं झालंय, पैसा बी नाही, आणि त्यात तू असं नुकसान करतेस वय? नाही, तुझ्या पगारात नाही ना आता 400 रुपये कट करते का नाही बघच तू. अयो अहो, या डुप्लिकेट क्रीम साठी तुम्ही माझे 400 रुपये कापणार? अहो 40 रुपयाची बी नाही ही क्रीम. मॅडम हे बरोबर नाही. डिंपल मॅडम. कोण आहे म्या? डिंपल मॅडम. नुसती डिंपल मॅडम नाही, गावात वर्ल्ड फेमस हिरोईन आहे म्या. त्यामुळे माझ्या पार्लरला पण स्टँडर्ड आहे, समजलं ना? हे माझ्या पार्लर मध्ये सांडवलं ना, म्हणून तुझे 400 रुपये कट होणार आहे, समजलं? चल भरते. हॅलो, काय? जा ना, जाऊन काम कर. बोला ना. तुम्हाला दिलेली मुदत संपली, पैसे कधी देणार आहे तुम्ही? ती देते की लवकरच. लवकर लवकर म्हणजे कधी? मला तुमच्याकडे लवकरच वकिलांना पाठवा लागेल, लवकरच पोलिसांना पाठवा लागेल, आणि लवकरच जेलमध्ये जाल मग तुम्ही. अहो नाही, नको नको, मी काहीतरी पैशांची ऍडजस्टमेंट करते. 2 दिवसात जर तुम्ही पैसे दिले नाही तर पोलीस आणि वकील दोघांना एकत्र पाठवा लागेल. अहो नाही, मी म्हटलं. हॅलो हॅलो. काय झालं मॅडम? तुमचं तोंड काय एवढं जुंकू झालंय? तुला काय करायचंय ग? का सारखे प्रश्न विचारत असती? जा, जाऊन काम कर. आता माझ्याकडे डॉक्टरांच्या हातापाया पडण्याशिवाय काहीच पर्याय नाही. काय पण करून मला त्यांच्याकडनं पैसे घेतलेच पाहिजे. डॉक्टर, मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. पण मला नाही बोलायचं. अहो असं नका न करू. मला त्या प्रोड्युसरचा फोन आला होता. मी असं त्यांना पैसा नाही ना दिलं तर ते मला जेलमध्ये टाकतील. या बारीला प्लीज मला मदत करा ना डॉक्टर. डिंपल, मी तुला मागच्या वेळेस सांगितलं ना माझ्याकडे पैसे नाही आहेत म्हणून. किती खोटं बोलणार आहे? किती खोटं बोलणार आहे डॉक्टर तुम्ही? काल रात्रीला मी तुम्हाला पैशाने भरलेली बॅग घेऊन येताना पाहिलंय. डिंपल काय बोलतेस तू हे?
कुठले पैसे? आणि काल रात्रीचं म्हणत असेल तर कुठलं तरी स्वप्न बघितलं असेल. डॉक्टर, काही येडी वाटले का मी तुम्हाला? मला स्वप्नानं वास्तव यातला फरक समजतो. डिंपल, माझ्याकडे कुठून येणार पैसा? जो काही पैसा येतो तो कंगणी बाबांमुळे येतो आणि मी तो लोकांच्या सेवेसाठी वापरतो. हो, हे कंगणी बाबाच्या नावाखाली ना गावातल्या लोकांनी गांडवायचं. मला नाही हा, डिंपल कोणा सिंपल नाही समजणे का? मला माहित आहे ना, त्या कॉन्ट्रॅक्टरचा पैसा तुम्हीच चोरला असणार आहे. आणि तुम्ही जर मला पैसा नाही ना दिलं तर तुम्ही त्यांचा पैसा चोरला नाही मी त्यांना जाऊन सांगेन. त्यामुळे आता तुम्हीच ठरवा काय करायचं आणि काय नाही. डिंपल, डॉक्टर, खम्मागणी, तुम्ही इथे? डॉक्टर, हे सगळं काय होऊन बसलंय? आमचे हे तुम्ही शांत व्हा. आपण माझ्या रूम मध्ये जाऊन बोलूयात का? काही इथे कोणी ऐकलं तर? हो, पण त्या लांब आहेत ना, त्यांना कुठे आवाज जाणार आहे? तुम्हाला माहिती नाही त्या कशा आहेत. त्यांचे कान सगळीकडे असतात. अरे तुझा मुडदा बसवला तुझा. मी जर सगळीकडे कान नाही ना दिलं तर वाडा इकून खाशील तू. तुला ह्या वाड्यात राहून देणार नाही म्हणजे देणार नाही. तुझ्या नॉनसेन्स वर फटकं देऊन तुला बाहेर हाकालती का नाही बघच तू. ए आजे, आता मी काय केलंय ग? ती मला वाड्यात ना बाहेर काढतेस. तो वाड्यात आता मी माझ्या नावावर करून घेतो, म्हणजे तुझं काही चालणारच नाही ते. हा, तुझ्या पालखीचा निघाला धोर तुझ्या. तुला कोण बोलतय रे? वाडा नावावर करायला निघालाय. शिंबूड जायना नाकाचा आणि सबूत करतो टोकाचा. आधीच तो कंपाऊंडर वाडा घशात घालायला निघालाय आणि तुझी त्यात भर. तुम्ही त्यांच्याकडे लक्ष नका देऊ. माझ्या रूम मध्ये चला, आपण तिकडे जाऊन बोलूया. या बायकांचं बी आहे ना, मेंदू घाण ठेवलं ग त्या कंपाऊंडरच्या नादाला लागल्यात. हातभर पदर आणि कोसभर नजर अशी गत ह्या बायकांची. ही बाईक खरंच डोक्यावर पडलेली दिसतीय. ही नसताना डॉक्टरना पैसा दिलेला. बोल. डॉक्टर, मला खूप भीती वाटते हो. आमच्या ह्याने तुमचा पण मुडदा पाडून स्वप्नीलच्या शेजारी खड्डा काढून पुरायची धमकी दिली आहे. काय? तू त्यांना सांगितलंस का मी होतो तुझ्याबरोबर फार्म हाऊसला म्हणून? नाही नाही, त्यांना नाही माहिती तुम्ही माझ्या सोबत होतात म्हणून. पण जो कोण माणूस होता त्याची अवस्था स्वप्नील सारखी करणार म्हणालेत. आणि तुम्हीच होतात ना माझ्यासोबत. कोणाला कळतं कामा नाही. मी माझ्या बाजूने पूर्ण प्रयत्न करेन हो, पण तो माणूस माझ्याकडून नाव काढून घेतल्याशिवाय गप्प नाही बसणार. त्यासाठी मला खूप त्रास देणार. आणि सॉरी, पण मी रागाच्या भरात त्यांना सांगून बसले की मला नीलू म्हणणारे कोणतरी माझ्यासोबत होतं. आता मी काय करू डॉक्टर? मला खूप भीती वाटतेय. सांगून टाक त्याला. काय? हेच की तुझं बाहेर कुठेतरी अफेअर चालू आहे म्हणून. अहो डॉक्टर, काय बोलताय तुम्ही? अहो असं सांगितलं ना तर तो जीव घेईल तुमचा पण आणि माझा पण. नीलम, तुझं अफेअर चालू आहे हे सांग. कोणासोबत चालू आहे हे नको सांगू. तू त्याला काय सांगितलंय? कोणीतरी नीलू म्हणणार आहे हो ना? पुढेही काही दिवस हे असंच चालू ठेव आणि त्याला खडसावून सांग. जोपर्यंत तुम्ही बाहेरच्या बायकांशी संबंध ठेवाल तोपर्यंत मी माझं प्रेम प्रकरण चालू ठेवणार. आणि त्याला हक्कानं सांग, मुद्दाम सांग, हे सगळं मी तुम्हाला सुधारवण्यासाठी करते. हो चालेल डॉक्टर. बरं झालं मी तुमच्याशी बोलले. माझ्या अंगातलं सगळं त्राणच निघून गेलं होतं. मला तर काय करावं सुचतच नव्हतं. डॉक्टर, तुम्ही पुन्हा एकदा मला वाचवलं. तुमचे आभार कसे म्हणून कळतच नाहीये मला. आता सांगितलं ना, बाहेर अफेअर म्हणून सांग. थँक्यू 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 सो मच डॉक्टर. डॉक्टरसने काही येडबीड लागले का काय?
हे स्वतःच त्या बाईला सांगते तिचा अफेअर आहे म्हणून सांग. आता हिनं जर हिच्या नवऱ्याला सांगितलं हिचा अफेअर आहे तर मग मी काय सांगणार. मला वाटलं होतं मस्त डॉक्टरांना ब्लॅकमेल करतायत. कसलं काय, सगळा डावच पलटवलाय डॉक्टरांनी. काय चाललंय डॉक्टरांचं काहीच कळना झालंय मला.